रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची याव. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. नाथांची भारुड यावरती आपलं चिंतन चालू आहे. आजचा हा नाथांची भारुड भाग 13वा. 12 भागामध्ये आपण नाथांच्या एक एक भारुड घेऊन त्यावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलाय. आपण त्याचं श्रवण केलंय. अनेक जणांनी त्यावरती कॉमेंट्स केले. काही लोकांनी फोन करून सुद्धा भारुडाचा अर्थ, नाथरायांची हे भारुड किती चिंतनीय आहे, किती मननीय आहे, किती खोल त्याचा अर्थ आहे, त्यात किती अध्यात्म दडले आहे, या संदर्भाने फोन करून त्या बाबतीत आम्ही हा भाग बघतो असं सांगितलंय. अनेकांना हे भारुड, याचाच अर्थ असा आहे की अनेकांना हे भारुडावरचं चिंतन आवडत आहे. खरं म्हणजे भारुडावरचं चिंतन मी करतो म्हणून असं आवडतं अशातला भाग नाही. भारुड मुळातच आवडण्याजोगे आहे. भारुड मुळातच गोड आहे. भारुड मुळातच सुंदर आहे. भारुड मुळातच श्रवणीय आहे आणि म्हणून ते आपल्याला आवडतात. आपल्याला ते आवडत असेल तर आपण नक्की ते संतांच्या अमृतवचन हे चॅनल सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तेव्हा आज या नाथांची भारुड भाग 13व्यामध्ये आपण प्रविष्ट होतो आहे. तेव्हा यासाठी आजचा जो अभंग आहे, भारुड प्रकरणातला जो अभंग आहे, तो अभंग जागल्या ह्या प्रकरणातला आहे. प्रथम अभंग काय आहे ते पाहू आणि नंतर त्यावरती चिंतन करू. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी मायबाप, उठा की जी मायबाप कशी लागली झोप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. तुमच्या नगरीची नाही नांदवणूक बरी. तुमच्या सेजेला 2 लोभिष्ट नारी. त्यांच्या योगे दुःखे तुमच्या नगरात भारी. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हिंडता देशांतरी 84 जग. अजून सापडली नाही नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा सांग. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. जुन्या ठेवण्याच्या तुम्ही पुर्जा काढा. त्याच्या आधारे बोलेन घडघडा. एका जनादनी धरा बळकट मेढा. चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. असं हे जे भारुड आहे ना, या भारुडातून श्री संतनाथ महाराज तुम्हा मला जाग करतात. मुळात या अभंगातून महाराजांनी जागल्या हे जे रूपक घेतलं आहे ना, हे जो आपल्याला चोरापासून संरक्षण करण्यासाठी
रात्रीच्या वेळी जो पहारा देतो आणि जागते रहो असं जे सांगतो ना, असा असणारा तो गाव कामगार, अशा या गाव कामगाराचं रूपके घेऊन नाथ महाराज आपल्याला जाग करतात. पूर्वीच्या काळी चोऱ्या माऱ्या व्हायच्या खेड्यापाड्यामध्ये. कोणीतरी धान्य लुटून न्यायचं शेतातून, कापूस चोरून न्यायचे. मग अशा वेळेस कोणतरी रखवालदार राखणदार ठेवायचे किंवा गावातले लोक 4-5 लोक रात्रभर जागायचे. आज या पुऱ्यातले, उद्या दुसऱ्या पुऱ्यातले असत. नंतरच्या काळामध्ये तहसीलच्या ठिकाणी म्हणा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, मोठ्या शहरामध्ये छोटे छोटे आपले बंगले, छोटे छोटे घर, अपार्टमेंट वगैरे असा प्रकार नव्हता त्यावेळेला. मग गुरखे राहायचे बघा, आपल्याला आठवत असेल, नेपाळी गुरखे शिट्टी वाजवत जायचे आणि मग या नगरातून त्या नगरात आपली शिट्टी वाजवत जागते रहो. त्यांच्या आणि दंडा असायचा, गेटवर दंडा मारायचे, शटरवर दंडा मारायचे, जागते रहो असं आपण ऐकलेलं आहे. अर्थात काय आहे, प्रकार कसा आहे, जे आपल्याला जागृत करतात त्यांचं रूपक एक ठिकाणी घेतलं. आता अलीकडच्या काळात बघितलं तर गस्त घालणारे पोलीस बघा, रात्रीचे गस्त घालतात, जागा करतात ना आपल्याला. तेव्हा असं जागल्याचं रूपक घेऊन नाथराय या अभंगातून एक आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात. व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर इथला जो जागल्या आहे ना, तो काय म्हणतो, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा मन आहे भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा. अरे आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो जागरा, रात्रंदिवस आम्ही सांगतो जागरा, कारण तुमच्या नगरीचा भरवसा नाही. उजेड पडायच्या आत म्हणजे प्रकाश पडायच्या आत म्हणजे दिवस निघायच्या आत तुमच्या घरावर दरोडा पडू शकते, म्हणून जागे राहा. उठा की मायबाप हो, उठा. तुम्हाला अशी कशी झोप लागली, कशी लागली झोप, हुजूर जावण्या एवढी चुकवा खेप. लक्षात ठेवा, झोपू नका. चोर सुटले, कधी चोरी करून तुमची संपत्ती लुटून देईल काही सांगता येत नाही. अशा प्रकारचा तो जागल्या, अशा प्रकारचा तो रखवालदार, अशा प्रकारचा तो गुरखा, अशा प्रकारचा तो गाव कामगार शिट्टी वाजू दंडा मारू गावात जागृती आणतो. इथे सुद्धा या भारुडातून संत आपल्याला हे काम करतात, संत जागवतात. गाव कामगार किंवा रखवाली किंवा राखणदार जसं रात्रीचं जाग करतो आणि जागते रहो असा तुम्हाला सांगतो, तसं या ठिकाणी संत महात्मे विशेषतः नाथ महाराज या भारुडातून आपल्याला जागृत करतात, जागे राहा असा संदेश देतात. नाथराय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस तुम्हाला हे सांगतो ना. काय सांगतो, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुम्ही सावध राहा रे, सावध राहा. एक सांगू का तुम्हाला, संत आपल्याला जाग करतात, महाराज नेहमी जाग करतात. तुकोबारायांचा अभंग आहे ना, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आपल्याला संत जाग करतात. अनेक ठिकाणच्या अभंग जर तुम्ही बघितले, उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण कर पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, चुकावी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र येतो, धनदारा पुत्र जन, हे सर्व महाराज वेगळं राहील. आणि मग कधी हा देह जाईल सांगता येत नाही, म्हणून जाग करतात. अनेक ठिकाणी संतांनी जाग केलं. जगजोगी जगजोगी काय म्हणतात, जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जोगी प्रकरणातला अभंग आहे, आपल्याला माहिती आहे.
अनेक ठिकाणी तुकोबाराय, नाथराय, माऊली ज्ञानोबाराय सर्व संत आपल्याला जागृत करतात. आणखी एक अभंग आहे बघा, जागा रे भाईयो जागा रे, जागा रे भाईयो जागा रे, जागा जागे व्हा. आणि या ठिकाणी सुद्धा नाथराय या भारुडातून आपल्याला जागृत करतात की बापा रे जागे व्हा. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जागवा म्हणजे कोणाला जाग करतात? झोपलेल्याला जाग करतात की जागे असलेल्याला जाग करतात? झोपलेल्याला जागा करायचं की जागी असलेल्याला जागा करायचं? इथे महाराज जागी असलेले आपण आहो पण मुळात झोपलेले आहो. तेव्हा अशा जागृत दिसणाऱ्या पण झोपी गेलेल्या माणसाला नाथराय म्हणतात जागे व्हा. आता जागे व्हा म्हणजे काय? जागे व्हा म्हणजे सावध व्हा, दक्ष व्हा, तत्पर व्हा, जागृत राहा म्हणजे सावध राहा. सावध करतात सावध. सावध का? आपण बेसावध आहो का? आपण सावध जाऊन आहो. आपण जर बेसावध असतो तर रस्त्याने चालताना कधीच गाडी खाली आलो असतो. सावधगिरी पाळतो म्हणून व्यवस्थित आपण चालू शकतो, गाडी चालू शकतो, म्हणजे आपण सावध आहोत. संसारामध्ये व्यवहारामध्ये आपण सावधगिरी बाळगतो, दक्ष असतो, तत्पर असतो. तरीही नाथराय तुम्हाला सावध राहा असं का म्हणतात? कारण व्यावहारिक दृष्ट्या जरी आपण व्यवहारामध्ये सावध असलो तरी पारमार्थिक दृष्ट्या आपण सावध आहो की नाही हे आपल्याला आपलं तपासावं लागेल. म्हणून नाथराय या भारुडातून असं म्हणतात, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. नाथराय म्हणतात रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. सावध व्हा बाबा, सावध व्हा. काय सावध व्हायचं महाराज? आम्ही सावधच आहो. नाही नाही नाही, तुम्ही सावध नाही, याला सावध म्हणता येणार नाही. कारण तुम्हाला माहिती नाही, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. तुमच्या नगरीचा आम्हाला भरोसा नाही म्हणजे महाराज काय अर्थ याचा? नाथराय असं म्हणतात तुम्ही सावध व्हा, कारण तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. तुमचं नगर म्हणजे हे नगर आपलं देहरूपी नगर, आणि या देहरूपी नगराचा भरोसा नाही. काय भरोसा नाही? उजेड पडताना गळा पडेल फासा. उजेड पडायच्या अगोदर तुमच्या गळ्याला फासा पडेल याचा अर्थ असा आहे, प्रकाश सूर्यप्रकाश यायच्या अगोदर, सूर्योदयाच्या अगोदर तुमच्या गळ्याला फासा पडेल आणि तुमच्या नगरीचा भरोसा नाही म्हणजे तुम्हाला काळ ओढून नेईल. म्हणून तुम्ही सावध व्हा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. नाथरायांना असं म्हणायचं आहे की दिवस निघायच्या आतमध्ये तुम्हाला इथून कोणीतरी घेऊन जाईल. कोणता दिवस? कोणता सूर्योदय? ज्ञानाचा सूर्योदय होण्या अगोदर, ज्ञान प्राप्ती होण्याच्या अगोदर, ब्रह्म प्राप्ती होण्याच्या अगोदर, आत्मसाक्षात्कार होण्याच्या अगोदर तुम्हाला हा देहातून तुमचा प्राण उडून नेला जाईल. म्हणून बाबा रे सावध व्हा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. म्हणून बाबा रे विनवणी करतो, उठा गे माय बाप कशी लागली झोप. उठा गे माय बाप कशी लागली झोप. अरे तुम्हाला काय झोप लागली आहे? या संसारामध्ये तुम्ही झोपले आहात, तुम्ही जागच होत नाही. संत महात्मे एवढं सांगून गेले. नाथराय म्हणतात सर्व संतांनी तुम्हाला जागृत केलं पण तुम्ही जागेच होत नाही. काय झालं रे तुम्हाला? उठा की जी मायबाप कशी लागली झोप. कशी तुम्हाला झोप लागली? हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. एकदा तुम्ही जागे व्हा. ही खेप चुकवावी लागेल. कोणती खेप? कारण हा नरदेह जो मिळतोय ना,
हा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा नरदेह मिळतो. म्हणून ह्या नरदेहाची ही जर खेप चुकली तर मग मात्र पुन्हा त्या ठिकाणी हा योग येणार नाही. म्हणून सावध व्हा. रात्रंदिवस भोगतो तुम्हा सावध असा गंमत अशी आहे महाराज या ठिकाणी. तुमच्या नगरीचा नाही भरोसा, उजेड पडता गळा पडेल फासा. म्हणून सावध व्हा. आणि तुमच्या नगरीची नाही नांदवणूक बरी, तुमच्या शेजेला 2 लोभिष्ट नारी. त्याच्या योगे दुःखे तुमच्या नगरात भारी, उठा किती माय बाप कशी लागली झोप. तुमच्या नगरीची नांदणूक बरी नाही म्हणजे तुमच्या संसारामध्ये तुमचं जे वागण आहे नांदणूक बरी नाही. आपण म्हणतो त्यांची नांदणूक बरी नाही. का बरी नाही? आपल्याला व्यसन आहे ना. काय व्यसन आहे? 2 नारी बाजूला ऐकून बसलो आपण. 2 नारी, 2 बायका नाथ महाराज बनतात म्हणून सांगतो. 2 बायका बाजूला घेऊन बसलात म्हणून जागे व्हा. कुठल्या 2 बायका? वासना आणि कामना रूपी ह्या 2 बाया, 2 नारी तुम्ही डाव्या उजव्या बाजूला घेऊन बसलात. त्याचा परिणाम असा झाला, तुमच्या शेजेला 2 लोभिष्ट नारी. त्यांच्या योगे दुःखे तुमच्या नगरात भारी. त्या योगाने तुम्हाला अतीव दुःख प्राप्त झालं. होईल हे तुमच्या लक्षात येत नाही. त्याला तुम्ही सुख समजता, वासनेच्या मागे धावता, कामनेच्या मागे धावता. म्हणून तुम्ही बेसावध व्हा. तेव्हा अशा बेसावध असलेल्या तुमच्या आमच्या सारख्या सर्व जणांना नाथराया जाग करतात की बाबा रे, रात्रंदिवस भोकितो तुम्हा सावध व्हा. गाव नाथ महाराज, एवढं तुम्ही सांगता सावध सावध. हातात जरुरी आहे का? आताच सावध व्हायचं, नंतर झालं तर चालेल का? नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा, नंतर कधी होशील जागा व्हायल्यानंतर आहे तरी काय? हिंडता देशांतरी 84 जग, अजूनही सापडला नाही नीट सुमार्ग. कोणते हित केले वाचा सांग, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. मी सांगून गेलो ना, 84 लक्ष एवढी फिरता 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 कुठेतरी हा देह मिळाला नाही का? बहुता जन्मांतरी जन्मलाशी नरा, अनेक जन्मानंतर हा जन्म मिळाला. म्हणून एवढी खेप मात्र चुकू नका ही विनंती या जागल्या या भारुडातून नाथराय जागल्याचं रूपक घेऊन त्या ठिकाणी सांगतात की आता मात्र या खेपेला जाग व्हावंच लागेल, कारण मोठा दरोडा पडण्याची शक्यता आहे. कारण एकदा का हा आजचा दिवस, आजचा जन्म गेला की पुन्हा मग 84 लक्ष येऊन तुम्हाला काहीच करता येणार नाही. नवे नुसतं 84 लक्ष नाही. एके ठिकाणी तर महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. तेव्हा अशा प्रकारचं दुःख भोगता 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 तुम्हाला कधी या ठिकाणी नरदेह मिळेल. आणि मग हा नरदेह मिळाल्यानंतर या नरदेहातही जर तुम्ही झोपले तर मग कसं होईल? म्हणून महाराज मला झोप लागतेच कशी? उठा बरं, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. तुम्हाला झोप लागतेच कशी? कशी झोप लागली? उठा आणि भजन मार्गाला लागा, भगवत भक्तीला लागा. नाथराय म्हणतात, हिंडता देशांतरी 84 जग, अजूनही सापडला नाही नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा सांग, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. महाराज म्हणतात 84 लक्ष योनी फिरला, कधी तुम्हाला सुमार्ग सापडला का? नाही सापडला ना. मग आता जर सुपंत तुम्हाला दाखवला, सुमार्ग तुम्हाला दाखवला, सूक्ष्म आणि दुस्तर मार्ग सोडून तुम्हाला चांगली वाट दाखवली आहे, तर जाणा त्या मार्गाने. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले सासा. सुबक सुंदर
सोपा मार्ग दाखवला त्या मार्गाने जा, नाहीतर असा मार्ग पुन्हा कधी सापडणार नाही. म्हणून जागे व्हा, म्हणून सावध व्हा. रात्रंदिवस गोकित तुम्हा सावध असा. नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाने सावध राहावं, दक्ष राहावं, तत्पर राहावं. म्हणून या प्रकारचा उपदेश नाथराय अभंगातून करतात. नाथराय म्हणतात, बाबा रे, जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूजा करा, ज्याच्या आधारे बोलेन धडाधडा. एका जनादनी धरा बळकट मेढा, चाकर रुजुराचा घेईना उगा झाडा. जुन्या पूर्जा काळांना म्हणजे जुने प्रमाण बघा, शास्त्राची प्रमाण बघा, वेदांची प्रमाण बघा, पुराण बघा, संत वाङ्मय बघा. तुम्हाला त्यामध्ये दिसेल हो, त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपलं इति कर्तव्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे. आणि ते न बघता काय केलं पाहिजे हे न समजून घेता आम्हाला वाटेल ते आम्ही करत गेलो तर हे बेसावधपणा नाही का. म्हणून माणसाने सावध राहावं. आध्यात्मिक दृष्टी, हे बघा, व्यवहारामध्ये सुद्धा सावध राहणं खूप जरुरी आहे, नाही का. संसारामध्ये सुद्धा बेसावध राहून चालत नाही महाराज. दक्ष राहावं लागतं, तत्पर राहावं लागतं. अहो, ज्या संसाराला आम्ही फलकट असं म्हणतो, ज्या संसाराला आम्ही दुःखद म्हणतो, ज्या संसाराला आम्ही लयाला जाईल असं म्हणतो, त्या संसारामध्ये जर दक्ष राहावं लागतं तर मसा सुखाचा संसार, सुख रूप असा असलेला परमात्मा तो जाणून घेण्यासाठी, तो प्राप्त करून घेण्यासाठी किती दक्ष राहावं लागत असेल. इथे कुठलीही बेसावधगिरी चालणार नाही. सावध राहायला पाहिजे. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात ना, संत महात्मा मात्र सावध होतात महाराज. सावध झालो नाही का, सावध झाले संत महात्मे, सावध झाले. त्यांनी स्वतःला देव बनवून घेतलं. आणि तुम्हालाही उपदेश करताना सांगतात, बाबा रे, सावध व्हा. नाथराय या भारुडातून हेच सांगतात की रात्रंदिवस तुम्हा घोकितो, तुम्हा सावध राहा. कारण या देहाचा भरोसा नाही. काय भरोसा नाही महाराज, काहीच सांगतात. अहो, पापणी लागेल तेवढ्या उशिरात कधी या देह पडेल सांगता येत नाही महाराज. म्हणून सावध राहा. आजचं उद्यावर ढकलू नका. उद्या करू, परवा करू, नाही, काहीच सांगता येत नाही. महाराज म्हणतात ना, हो, काळाची ही उडी पडेल जेव्हा. काळाची उडी पडेल, कधीही पडू शकते. काळाची उडी पडेल जेव्हा. कोणी सोडणार नाही महाराज. सोडविना कोणी. अहो, कोण काय, शेतीची कामने दूर आहे, ती सुद्धा सोडू शकत नाही. सोडविना कोणी देशीचा चौधरी आणि कसोय रे भले भले. तुका म्हणे तिथे सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणी शिवाय, एका देवाशिवाय यातून कोणी सोडू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी सावध राहून हरीच्या सेवेला लागा, हरीच्या नामस्मरण करा, हरिभक्तीला लागा, भगवत भक्तीला लागा. या भारुडातून श्री संत नाथराय अशा प्रकारचा उपदेश करतात. तो झोपलेल्यांना आहे, जागलेल्यांना आहे, कोणाला आहे तुमच्या लक्षात आलं. जागे असून सुद्धा ज्यांना अविद्येची झोप लागली, अज्ञानाची झोप लागली, जे निद्रित अवस्थेमध्ये आहेत, ज्यांना ज्ञानाचा उदय कुठे आहे ते माहिती नाही, जे अज्ञानामध्ये खिचपदत पडले, जे अविद्येमध्ये खिचपदत पडले, त्यांना महाराज म्हणतात की यातून बाहेर निघा आणि खरं ज्ञान, खरी विद्या, खरा परमार्थ समजून घेण्यासाठी या मार्गाला लागा. आणि एकदा मार्गाला लागल्यावर सुद्धा बेसावध होऊ नका. कारण बेसावध जर झालात तर तुमच्या नगरीचा काय होईल. तुमच्या नगरीचा म्हणाही भरोसा, नगरीचा भरोसा नाही. मग आज करे म्हणजे आजचा आजच करावं लागेल महाराज. थांबता येणार नाही. आता इथूनच सुरुवात करावी लागेल. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यांचा. इथून पुढे एकच करावं लागेल, सावध राहावं लागेल. आणि सावध राहून भगवत भक्ती करावी लागेल. नाथराय तेच सांगतात की सावध व्हा, रात्रंदिवस गोकितो तुम्ही सावध असा. महाराज सावध राहावं. माणसाने आध्यात्मिक दृष्ट्या
प्रपंचामध्ये राहत असताना प्रपंचामध्ये आपण जेवढं सावधपणे वागण्याचा प्रयत्न करतो, दक्ष राहण्याचा प्रयत्न करतो, तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रविष्ट होऊन त्या ठिकाणी सावध राहून प्रभूचरणी त्या ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी, हरिभजन करण्यासाठी, हरीचं नामस्मरण करण्यासाठी सावध व्हावं आणि त्यासाठी कुठलीही वाट न बघता तत्परतेनं दक्ष व्हावं, दक्ष राहावं, एवढंच या भारुड प्रकरणातून नाथरायांना मांडायचं आहे. आपण या भारुड मोठा आहे, या भारुडात आपल्याला जसं चिंतन करता आलं तसं करण्याचा प्रयत्न केला. आज या भारुडावरचं चिंतन इथे आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये दुसरं एखादं नाथरायांचं सुंदर भारुड घेऊन आणि त्या भारुडावर पुढच्या भागामध्ये चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या ठरल्याप्रमाणे एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.